तर हा अंजुना बीचचा स्टार्ट आमचा झालेला आहे. इथलं अंजुना बीच. मी बागा बीचवर जसं तुम्ही बघून राहिले हा सिनारिओ ह्या बीच काय लाटा अरे इतका सुंदर दिसणारा खूप जबरदस्त. आता आम्ही अंजुना बीचवरनं डायरेक्ट बागा बीचवर आलो. जेवण वगैरे झालं, छान प्रकारे जेवण केलं आम्ही. पण आता बागा बीचवर मस्त आम्ही एन्जॉय करणार आहे. मित्रांनो इथे आपला प्रज्वल त्याचं हृदय बनवत आहे. आम्हाला फक्त दिल दिल बरोबर नाही और किसको देने वाला तो पता नहीं वो. अरे माझ्याकडे गेला मी कॅमेरा. हा बागा बीचचा नाईट व्ह्यू आहे. ते खाना हो गया सर. नाही कसं वाटतं युनो उनो युनो युनो दिस इज उनो. आता माहित पडेल कसं युनो युनो दिस इज उनो. 4-4-8 12 पत्ते उठले लागत. कोणता आहे? अरे बापरे कोणते गेले जल्दी नाही. 4-4-8 4-3-12 16 पत्ते उठले लागत. रात्रीचे 12 वाजले पण इकडे हॉटेल्स ऑलमोस्ट सगळे बंद झाले होते. एक पंचमपुरीवाला होता तिथे गेलो पण ते पण ऑलमोस्ट त्यांनी बंद केलं होतं. तर आम्हाला आता एक मिळाला आहे हॉटेल साई पूजा शुद्ध शाकाहारी. तर इथे फायनली आम्हाला एक हॉटेल सुरू मिळालेलं आहे आणि तिथे आम्ही थोडंसं जेवणाचा ऑर्डर दिलेला आहे. आमची दुसरी ट्रेन वंदे भारत आता सुटलेली आहे आणि आता आम्ही पोहोचणार आहे थिविमला. काही वेळातच म्हणजे जवळपास 8 तास लागेल थिविमला पोहोचायला. आता ट्रेन चालू झाली. आता बघतो कसं वाटतंय तर पण विंडोज चांगली आहे. विंडोज चांगले आहे. सीट्स पण कम्फर्टेबल आहे ना. नमस्कार मित्रांनो, तर मी आज चाललो आहे खूप दूर फिरायला. आय होप तुम्ही गेसिंग करू शकता कुठे चाललो असेल. बरं मी सांगून देतो, मी चाललो आहे गोवाला. तर आज माझी मॉर्निंग 7:45ची ट्रेन आहे. आम्ही रिझर्वेशन केलं होतं पण 3 महिन्याचे रिझर्वेशन केलं आणि फायनली काल आमचं बुकिंग डन झालेलं आहे. आम्हाला सीट्स मिळालेले आहे. तर आता मी घरून निघतो आहे रेल्वे स्टेशनला. नंतर 7:45ची आमची ट्रेन आहे पण थोडी ट्रेन डिले सुरू आहे 3.25 घंटे. तर बघूया लवकर येते की नाही. तर आता तयारी वगैरे झाली आहे, बॅकपॅक झालेला आहे आणि दादा आता मला सोडून देत आहे. तर मी निघतो पटकन आणि रेल्वे स्टेशनला पोहोचतो. नंतर तिथे थोडेफार रील्स वगैरे बनवूया बढिया ट्रेन येतपर्यंत आणि मग नंतर ट्रेनमध्ये गप्पा मस्ती करत मुंबईला पोचूया. नंतर समोर बघा तुम्ही, खूप इंटरेस्टिंग असणार आहे हा ब्लॉग. तर आमची ट्रेन याला भरपूर वेळ आहे. तर आता विचार करतो आम्ही की थोड्या वेळ बसून रील वगैरे मस्त बनवा आणि त्या रील कशा वाटते ते हा वैभव दादा, ऋषी दादा, हे आमच्या वहिनी, हा छोटा जितात या वहिनी आणि नेहा ते येऊन राहिली. पप्पाला होती, पप्पा आल्या सोडासाठी आणि आम्ही हाय लास्ट फोटो शायद 2016 मध्ये राहू द्या सध्या केला होता. आता 8 वर्षानंतर आता एक पोस्ट केला मी. मी फेसबुक वापरतच नाही. माझ्या फेसबुक इकडे आहे. अरे गेला पुन्हा नाही त्याला जेवण काम मी करते. 7-7 वाटतो. वाटणं बाबा. नाही कसं वाटतं युनो उनो युनो युनो दिस इज उनो. आता माहित पडेल कसं युनो युनो दिस इज उनो. 6 नो 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 7 झाले. 7 झाले. आम्ही उनो खेळत आहोत. हे जसं की मी हा पत्ता टाकला. व्हॉट इज उनो. हा एक कलर. इट्स युनो. आता मी जो कलर सांगेन ग्रीन म्हटलं तर ग्रीन हे उनो उनो सर्वांची हे निघा. दिस इज उनो. हे बोट्टा काढ उनो. ऐकून घे पहिले. हा हिरो. मी आता माझ्याजवळ स्टार्टिंग केली ना. मी आता पत्ता टाकला. ठीक आहे. मी आता म्हटलं ग्रीन. ठीक आहे. आम्ही तर ग्रीनचाच पत्ता टाकायला लागेल तुम्हाला.
ग्रीनचा कोणताही कोणताही ग्रीन ग्रीन नसला तर ग्रीन नसला तर नाही स्किप करायचं स्किप करायचं पास करायचं आणि then पाच पाच बोलते काढू शकते याच्यातून काढायचं याच्यातून पहिले. काढायचं. याच्यातून एक पत्ता काढायचा नाही राहिला त्याच्यातून एक पत्ता काढायला लागेल तसा नाही राहिला तर पण तुम्हाला घ्यावं लागेल मग पुढचं खेळ पुढचं घ्या नाही असला तर पत्ता तर तुम्हाला याच्यातून पत्ता काढायला लागेल ओके समजलं समजलं गॉट इट चल. ओके चलो तुझ्याकडे रे आता माझ्याकडे ग्रीन आहे पण कोणता ग्रीन आहे वेगळा टर्न आता इकडून असा होईल आता इकडून टाक आता आता तो टाक ग्रीन ग्रीनच पाहिजे का ग्रीन टाक दुसरा नाही नाही तू पत्ता उचल ग्रीन आहे हा? पत्ता उचल तिच्या होईना माझा असेल तर पत्ता उचलायचा हा कोणता पत्ता आहे? कशी दुसऱ्या साईड आता ज्याची लवकर समजते ते जिंकला. काही समजत नाही. तोच गेम आहे ग्रीन आहे का चल उचल पत्ता घ्या. कन्फ्युज नाही आहे, चला पहिले घ्या. नाही आता थोडा स्टर्न तुझ्या मग मग चार चार 8 12 बत्ती उठले लागत स्कोर नाही आहे दुसरा आहे. कोणता आहे ए प्रज्वल तू पाहू अरे बापरे कोणते कलर जल्दी नाही 4 4 8 4 12 16 बत्ती उठले लागत नाही तो नाही चल ब्लँक आहे तो कॅन्सल 16 बत्ती उचल स्टॉप आहे वेगळा असं क्रॉस वाला असा स्टॉप आहे का गोलवाला आणि स्टॉप प्लस कोणतीच नाही 16 बत्ती उचल तर मित्रांनो फायनली आता पोचलो आम्ही मुंबईच्या जसं तुम्ही बघून राहिले बॅकग्राऊंडमध्ये मुंबईच्या अशी मेजर रेल्वे स्टेशन आहे तिथे पोचलो आणि आता आम्हाला सगळ्यांना लागले खूप जोरदार भूक तर आता आम्ही सगळ्यात प्रथम जेवण करू बघू आता रात्रीचे 12 वाजले आहे 12 जास्त झाले आहे आता काय मिळते खायला बघू जेवण झालं की थोडीफार हा ना वाटत तर नाही 12 वाजले शॉपिंग वगैरे करता येणार एक जर पॉसिबल झाली तर शॉपिंग वगैरे करू थोडीफार बघू आता काय होतं कारण की ऑलमोस्ट सगळं बंद दिसत आहे सो लेट्स सी हे आमच्या सोबतचे सगळे समोरून तर जसं की तुम्ही बघून राहिले शेवटी आम्ही पोचलो आहे हे वाला आहे ते मुंबईला तर मुंबईचा व्ह्यू वगैरे खूप जबरदस्त दिसून राहिला रात्रीचे 12 वाजले पण इकडे हॉटेल्स ऑलमोस्ट सगळे बंद झाले होते एक पंचमपुरीवाला होता तिथे गेलो पण ते पण ऑलमोस्ट त्यांनी बंद केलं होतं तर आम्हाला आता एक मिळाला आहे हॉटेल साई पूजा शुद्ध शाकाहारी तर इथे फायनली आम्हाला एक हॉटेल सुरू मिळालेलं आहे आणि तिथे आम्ही थोडंसं जेवणाचं ऑर्डर दिलेलं आहे आता जेवण येणार आधी पोटभर जेवण करू आणि मग थोडं जे काही फिरायचं असेल फिरू गेटवे ऑफ इंडिया आहे मरीन ड्राईव्ह आहे बघू आता पुढे जाणं होते बनून राहते व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललो आहे गेट ऑफ इंडिया बघू मरीन ड्राईव्ह पण बघू आणि आमच्या मोस्टली 50 रुपये घेतले यांनी तर बघू तर आता आम्ही गेटवे ऑफ इंडियापाशी थोडेफार छान छान फोटोज काढले आणि जसं की ती माझ्या मागे बघू शकता हे आहे ताज हॉटेल आणि त्याच्याच मागे एक न्यू ताज हॉटेल बनलेलं आहे आणि या साईडनी बॅक साईडला जर तसं तुम्ही बघत असाल तर हे आहे पूर्ण समुद्र आहे जिथे तुम्हाला भरपूर साऱ्या नाव वगैरे आहे इथे पण कसं आहे आता हा आहे नाईटचा व्ह्यू तर त्या नाईटच्या व्ह्यूमध्ये तेवढं क्लिअर नाही दिसू शकत तर त्यामुळे आणि आता रात्रीचे वाजले मे बी 1:45 वाजलेले आहे तर आता आम्हाला परत टॅक्सी पकडायची आहे आणि तिथून तो आम्हाला घेऊन जाणार आहे मरीन ड्राईव्हवर थोडा वेळ आम्ही थोडं गप्पा मारू बसूया शांतपणे आणि मग लगेच तिथनं निघू रेल्वे स्टेशन कारण की परत 5 वाजताची ट्रेन आहे आणि जास्त वेळ राहिलेला नाही मोजून फक्त मला वाटते 2 का 3 तासच राहिलेले आहे तर पटकन फिरायचं तिथून तिकडे निघायचं एन्जॉय करत जसे ते माझ्या मागे बघून राहिले सगळे येऊन राहिले तसे का वहिनी आहे वैभव दादा ऋषिकेश दादा नेहा आणि जितार वहिनी हॅलो जितारला व्हिडिओसाठी एवढा एक्सायटेड आहे तो की पटकन हॅलो हाय आणि इथे बघितलं प्रत्येक ठिकाणी पोलीस खूप जास्त प्रत्येक स्क्वेअरमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल
जसं की तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता इथे पण आहे. चलो आपल्या टॅक्सीवाल्याच्या पास चलो. तर आता आम्ही आलो आहे मराईन ड्राईव्हवर. जसं बघा ते मागे ते तिकडे जर बघितलं ते आहे मरीन ड्राईव्ह आणि जस्ट आता आमची टॅक्सीने ते आम्हाला सोडलेलं आहे. आणि तुम्ही जसं की बघाल तर इथे जिथे आम्ही थांबत तिथे पूर्ण फॅमिलीज आहेत आणि कपल्स लोकांना तर पोलीस लोक हकडून टाकतात डायरेक्ट. तर त्याच्यामुळे आम्ही थोड्या वेळ इथे थांबणार आणि परत इथनं टॅक्सी करून मग आम्ही तिथे जाणार रेल्वे स्टेशनला. इथले कल्चर सगळं अलग आहे. इथे तर 4 वाजताशिवाय आतमध्ये जायची किंवा बसायची परवानगीच नाही. तर पोलीसवाल्यांनी सरळ म्हटलं की तुम्ही निघून जायत ना, कारण की आता रात्रीचे 2 वाजलेले आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला आतमध्ये परमिशनच नाही दिलेली आहे. तर आता काय नाही, टॅक्सी करून सरळ आपल्या रेल्वे स्टेशनला जायचं. नो ऑप्शन वन्स मोर. त्याच्यामुळे त्याला रेल्वे स्टेशन जाऊया. आमची दुसरी ट्रेन वंदे भारत आता सुटलेली आहे आणि आता आम्ही पोचणार आहे थिविमला. काही वेळातच म्हणजे जवळपास 8 तास लागेल थिविमला पोचायला. नंतर सांगतोच तुम्हाला ब्लॉगमध्ये की काय काय होणार आहे. तर ही जी ट्रेन आहे थोडी युनिक आहे, अलग आहे बाकीच्या ट्रेनपेक्षा. जसं की तुम्ही बघत आहात याचे जे सीट्स आहे एकदम युनिक आहे. हा ऋषिकेश दादा वहिनी मस्त दोघं इकडे बसले आहे. समोर ते दोघं बसले आहे, रसिका वहिनी वैभव दादा. दिसून नाही राहिले, लपल्या थोडीशी. हा असा दिसला, हा बा दिसला दिसला. हे गोडकर मॅडम आणि छोटा जितार्थ. हॅलो हॅलो कर ना. हॅलो. तर हे तुला कसं वाटत आहे हे या ट्रेनमध्ये बसून? काय आहे तुझा अनुभव, काय एक्सपिरियन्स? म्हणजे याच्या आधी बसली आहे का तू अशा ट्रेनमध्ये? मी या ट्रेनमध्ये पहिल्यांदाच बसली आहे. छान वाटतं थोडंसं, पण थंडी खूप लागत आहे. थंडी खूप लागत आहे ते तर पहिल्या दिवशीपासून. ऋषी दादा तुला कसं वाटतं या ट्रेनमध्ये बसून? आता ट्रेन चालू झाली, आता बघतो कसं वाटतंय तर, पण विंडोज चांगले आहे. विंडोज चांगले आहे, सीट्स पण कम्फर्टेबल आहे ना. खूप छान एक्सपिरियन्स आहे, पहिला एक्सपिरियन्स. माझा पण पहिला एक्सपिरियन्स आहे. मी याच्या आधी अशा ट्रेनमध्ये म्हणजे अशा टाईपच्या कुठल्याच ट्रेनमध्ये बसलेलो नाही आहे. ऍक्च्युली हा माझा दुसरा तर experience आहे. वहिनीचा हा दुसरा एक्सपिरियन्स आहे. हे बघा झालं बा, स्वतःच सेल्फी काढेल म्हणजे आमची व्हॅल्यूच नाही. स्वतःच जाऊ दे काय म्हणा, जाऊ दे आपण पण करू. नाही ना, हे सुरुवात आहे, सुरुवात. बाबा पटकन पकडून का माहिती तशी कोणती ट्रेन पकडते तशी. हे आपली लोकल ट्रेन थोडीशी घेते, सरकन स्पीड पकडते. याच्यापेक्षा ते लहानपणी ट्रेन जास्त स्पीडने चालते. तर आता तुम्ही बघा, मी डायरेक्ट पोचतो आता थिविमला. डायरेक्ट थिविमपासून मी कंटिन्यू करणार ते ब्लॉग. मागचं का लुक तर मागचा लुक खूप जबरदस्त आहे ट्रेनचा, जसा दादा सांगून राहिला. आम्ही बघितला चालू, सांगून दे ना आता. एक नंबर लुक आहे, मोठी विंडो आहे, मस्त एक नंबर, खूप मोठी विंडो आहे, छान एक नंबर. आणि असा लुक मी आजपर्यंत नाही बघितला आणि ह्या ट्रेनमध्ये फर्स्ट टाइमच बघितला. बसला तर कसं काय बघणार मी, पण खूप ऑसम लुक होता. एक बोगी उतरला. त्या मुलीची इच्छा होती पण बिचारी सर्दी झाली. स्लीपर नाही, ब्लॉक बस होते, बस बेटा तोशीच बस. हे बघा थंडी लागून आली, ब्लँकेट घेऊन बसली पा. कारण की स्टार्टिंगला आम्ही नागपूरवरनं इकडे आलो. बघा आता हे लोकल पण चालली आहे, लोकल चालली. लोकल खाली आहे बस. नाही ते भरते आता. पाहिजे स्पीड बघ कशी पकडते. तर फायनली आता आम्ही पोचलो आहे थिविम रेल्वे स्टेशनवर. ते बघू शकता आता मी रेल्वे स्टेशनवर पोचलेलो आहे आणि आता आम्ही सगळ्यात पहिले जाऊ जेवण करायला, कारण की खूप जोरदार भूक लागली आहे. मग जाऊ हॉटेलवर, हॉटेलमध्ये बॅग देऊ आणि मस्त आंघोळ वगैरे करू. मॉर्निंगपासून आम्ही आंघोळ वगैरे नाही केलं, फक्त ब्रश वगैरे केला. आणि सगळ्यात मोठी इंटरेस्टिंग गोष्ट, आल्याबरोबर आम्हाला दर्शन झाले फॉरेनरचे. 2 फॉरेनर दिसले. क्या बात कर रहे हैं? तिकडे अजून मजा येणार आहे. आणि हे आमचे मित्रमंडळी सगळे आलेले आहेत. तर आता आम्ही चाललो अंजुना बीचवर. फ्रेश वगैरे झालो छान. हे बघा आमचे लुक आजचे. हे आमचे नवीन मेंबर्स आजच्या लुकमध्ये बघा. गोवा लुक फर्स्ट टाईम घातले यांनी. तर आता आपण जाऊया सर्वप्रथम अंजुना बीच. तिथे करू मस्त शॉपिंग, मार्केट लाईन वगैरे खूप आहे. आता बघू आपण काय काय आहे इथे. मी पण फर्स्ट टाईम आलो आहे गोवाला, तर बघू काय. हा इकडे बीच आहे. रात्री तर जवळच आहे ना, चालते ना जवळपासून बघू ना. पण हे इथं पण आहे काय कॅफे भरपूर काय इथे.
चल ना रे. लाजायचं काय चॉकलेट पण ओळखत नाही. हा नको इथं पाहणार आहे आणि आपल्याला इथं कोण ओळखते कोणीच नाही ओळखत. ही अशी पाहिजे आपल्याला येल्लो आणि ती व्हाईट. हो वाटत होतं. टॅक्सी बाबा. हे पूर्ण मार्केट लाईन आहे. भरपूर सारे ड्रेसेस मस्त फॅन्सी ड्रेसेस आहे. तर आम्ही आता चाललो आहे बाईक घ्यायला. तर बाईक आमच्या पण रिसॉर्टमध्ये होती बट त्यांनी चार्जेस 450 रुपये सांगितले. खूप जास्त कॉस्टली वाटले. पण साधारणतः 350पासून बाईकचे रेंट सुरू आहे. तर आम्ही आधी बाईक रेंटवर घेऊ 2 दिवसासाठी, कारण की आम्ही पूर्ण दिवसावर 2 दिवसासाठी आहोत. आणि त्यानंतर मग आम्ही बाईक घेऊन डायरेक्ट जाऊया अंजुना बीच. मग तिथे पण थोडीफार शॉपिंग वगैरे करूया. मस्त ब्लॉग्स, नाईट डान्स, अरे खूप मजा येणार आहेच. तर ते करून घेऊ. आणि मग बागा बीच पण आहे. बागा बीचवर आपण छान एन्जॉय करूया. हे बाकीचे मेंबर्स आहे निघाले हळूहळू. तर मित्रांनो आमचं ही आहे रिसॉर्ट पूनम विलेज रिसॉर्ट, जिथे आम्ही फर्स्ट 2 days स्टे केलेला आहे. आणि इथल्या रूम्स वगैरे खूप छान आहेत. स्विमिंग पूल दिसायला मोठा आहे पण पाणी खूपच म्हणजे घुटला इतकं पाणी आहे, त्याच्यावरती पाणी नाही आहे इथे. तर आम्ही दुसरीकडे गेलो होतो बाईक्स रेंट घ्यायसाठी. पण काय करतात, आज सॅटर्डे असल्यामुळे आणि सॅटर्डे संडेला रेअरली बाईक्स अवेलेबल असतात. पण आता शेवटी आम्ही पूनम रिसॉर्ट्समध्ये चालू, तिथल्या बाईक्स बघू आणि तिथनंच बाईक घेऊन जाऊया सरळ अंजुना बीचकडे. आणि अंजुना बीचचं झालं की लगेच जाऊया बागा बीच. खूप साऱ्या शॉपिंग्स करणार आहोत, काय करणार आहोत नक्की बघा यार. तर हा अंजुना बीचचा स्टार्ट आमचा झालेला आहे. तिथनं अंजुना बीच. हा इकडे आहे बोल. तर आता आम्ही आलो आहे बागा बीचवर. जसं की तुम्ही बघून राहिले हे बघा. हे ऋषिकेश दादा, वैभव दादा, बागा बीच. तर मित्रांनो आता आलो आहे मी बागा बीचवर. जसं का तुम्ही बघून राहिले हा सिनारिओ, ह्या बीच काय लाटा इतका सुंदर दिसणार, खूप जबरदस्त. आता आम्ही अंजुना बीचवरनं डायरेक्ट बागा बीचवर आलो. जेवण वगैरे झालं, छान प्रकारे जेवण केलं आम्ही. पण आता बागा बीचवर मस्त आम्ही एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही पण चला, तुम्हाला दाखवतो. चल करूया ये हात पकड. तुम्ही काढ, मी काढ. एकदम नाही वाटते. प्रज्वल काय करते सांगतो. अरे मी हार्ट बनवतो कोणासाठी. माझ्या आता का फक्त हातच बघायला जायचं फक्त. मराठी ताज्या भेटली, जेवायला भेटलं, भरपूर गेला आपल्याला. तू काही बोलत नव्हता. तर मित्रांनो इथे आपला प्रज्वल त्याचं हृदय बनवत आहे. थांबा सर फक्त दिल दिल बरोबर. नाही और किसको देने वाला तो पता नहीं वो. अरे माझ्याकडे गेला मी कॅमेरा. हा बागा बीचचा नाईट व्ह्यू आहे.
ये खाना हो गया सर. याने अभी इथं ड्रोन आणायलाच पाहिजे यार. शिट. हे बघ पॅराग्लायडिंग वॉटर ॲक्टिव्हिटीज. तर आता आम्ही चाललेलो आहे आपल्या परत रूमवर, कारण की खूप जास्त आता आमचं फिरणं झालेलं आहे आणि रात्रीचे आता 11 वाजलेले आहे. तर चला जाऊया घरी.